नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। टायमिंग रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक चालू आहे। स्वयंपाकात आज डोसे बनवत आहेत। डोसे, ताज्या नारळाची चटणी, नंतर बटाट्याची भाजी। हा स्वयंपाक आज रात्रीच्या जेवणात मी बनवत आहे। सकाळी बनवायचा विचार केला त्यामुळेच मी बेटर तयार केलेलं होतं, पण काय झालं ना, उद्या रविवार आहे, उपवास आहे आमचा, त्यामुळे म्हटलं आता या वेळेतच बनवलं, सगळेजण एकत्र खातील। आता दिनेश येईल इतक्या म्हणजे आणखीन आलेला नाही आहे। आणि व्हिडिओ कुठला आहे तर शनिवारचा आहे, म्हणजे शनिवार रविवार मिक्स व्हिडिओ येत आहे 2 दिवसाचा आणि तुम्हाला पोहोचणार आहे बुधवारी, म्हणजे व्हिडिओ पाठवायला थोडासा लेट झाला। काय माझी धावपळ चालू आहे, व्हिडिओ बघत राहिला तर समजेल की काय काय धावपळ चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ लेट येत आहेत। तर इकडे दीपकला मी गरम गरम डोसे बनवून देत आहे आणि इकडं भाजी वगैरे येऊन घेत आहे स्वतःहून, म्हणजे एक एक किती नेऊन देणार, तो बसलेला टी व्ही पाहत, तिथंच किचनमध्ये किचन काउंटर बसतात एक तर, किंवा बाहेर बसतात टी व्ही पाहत, त्यामुळे मग त्यावेळेत माझ्या येरजाऱ्या खूप साऱ्या होतात। तर एक एक बनवून मी देत आहे। डोसा असा असतो ना, पॅनवरला ताटात असला तरच छान लागतो आणि एकदम कडक क्रिस्पी असे डोसे बनून तयार होत आहेत, बिलकुल हॉटेलसारखे डोसे बनून तयार होत आहेत। तुम्ही विचारत होता की यामध्ये काय टाकलेलं आहे, तर काही टाकलं नाही, फक्त खाण्याचा सोडा। मी कशा पद्धतीने बेटर तयार केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल। मेजरमेंट सहित मी सांगितलेलं आहे, म्हणजे परफेक्टच आपली डोसा असो किंवा इडली असो, परफेक्टच म्हणजे बेटर परफेक्ट, तर हे सगळं परफेक्टच बनतं। तर आमचे छोटे राजकुमारी आलेले आहेत, म्हटलं अगोदर चेंज वगैरे करून घे, तोपर्यंत तुझ्यासाठी मी गरम गरम डोसे बनवून घेते, कारण पटकन होणार नाहीत। एक डोसा बनला, आपल्याला पॅन गार करायचा आहे, मग परत धुवायचा आहे, परत डोसा बनवायचा, तेव्हाच ते कुठं परफेक्ट होणार आहे। पटकन गरम गरम पॅनवरती आपला डोसा बनवला, काय होतं त्या पळीसोबतच ते बेटर चिटकून येतं, व्यवस्थित होत नाही ते, म्हणून आपल्याला थोडा वेळ यामध्ये जास्त लागतो। आणि इकडे मी चहा बनवून घेतला, म्हणजे आज जेवणाचा चहा नाही, नुसता धावपळ चालू होती, चहा नाही पिलं त्यामुळे डोकंही जड आलेलं आहे, अशी सवय झालेली ना चहाची मला। आणि आज बिस्किटही घेतलं, म्हणजे हलकी फुलकी भूकी लागलेली आहे, दुपारच्या वेळेस जेवण व्यवस्थित झाली नाही, हीच धावपळ होती, त्यामुळे तर म्हणलं बिस्किट खाऊन घ्यावं, म्हणजे हे येईपर्यंत थोडंसं, म्हणजे जे हलकी फुलकी भूक असते ना त्याच्यासाठी मी बिस्किट आणि चहा घेतलेला आहे। पण ते हे घ्यायचं काही मुहूर्त लागे ना, अगोदर मी डोसे बनवत आहे, ते ठेवल्या चहा पण गार होत आहे, असाच प्रकार आहे। असो अगोदर दिनेशला इकडे बनवून देत आहे। दिनेशचं झाल्यानंतर बाबा पण आलेले आहेत, तर बाबाने मी गरम गरम डोसा देत आहे। आणि बाबांना ना बटाट्याची भाजी खात नाहीत, फक्त चटणी दिलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी जी वाटून ठेवली ते दिलेली आहे, म्हणजे बटाटा बाबा खात नाहीत त्यामुळे। आणि असं म्हणतात की आम्ही खाऊ नये, म्हणजे वातवाई काहीतरी होते त्यानं, बटाट्यानं छान नसतं असं म्हणतात। तर असो इकडं भाज्या, सगळ्या भाज्या मी उचलून खाली ठेवले, धुवून मला व्यवस्थित ठेवायची, तर आता धुणार आहे भाज्या, कारण सकाळी थोडंसं सोप्या पद्धतीने आपली कामं होतात। तर असो ही मॉर्निंगची वेळ आहे, जी ही रात्रीची धावपळ होती ती मी केली, पण नंतर व्हिडिओ बनवला नाही, कारण नुसती धावपळ होती, ते भाज्या धुवणं, हाडकवणं, नंतर जे आपल्याला आता यावेळेत लागणार आहे ते सगळं तयारी करून ठेवणं, हे सगळं रात्री झालं। खूप सारे भांडे झाले होते, जेव्हा डोसे बनतात ना, म्हणजे काही असा नाश्ता असो, डोसे असो, इडली असो, भांडे खूप सारे होतात, खूप भांडे झाले होते, एक टोपलंवर आणखीन एक टोपलं, म्हणजे 2 टोपले भांडे झालेले होते। तेवढे भांडे क्लीन करून सगळं आवरून किचन मला झोपण्यासाठी खूप वेळ झाला होता, रात्री 11 साडे 11 वाजलेले होते, तरी पण बघा आज उठायला थोडासा लेट झाला, म्हणजे रात्री झोपायला लेट झाला, आणि जी धावपळ असते ना आपली दिवसभराची, त्यानं ना अंग इतकं जड येत आहे ना, अजिबात उठा वाटत नाही, आणि थंडी पण वाजत आहे, तरी पण उठलेली आहे बघा, 5 सव्वा 5 वाजलेले होते। उठल्यानंतर अगोदर फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली, त्यामध्ये 5:30 झालेत, म्हणजे टाईम थोडंसं जास्तच झालेलं आहे आज। असं थोडंसं लेट उठले ना अशी धावपळ होत असते। आणि आज खूप साऱ्या ताई थोडा वेळ रेस्ट जास्तच घेतात, कारण आजचा वार रविवार आहे आणि रविवारी प्रत्येक शाळेला सुट्टी असते, पण दिनेशला सुट्टी नसते, आणि त्याच्यामुळे मला पण सुट्टी भेटत नाही। थोडंसं लेट उठले ना मग अशी धावपळ होते ना, की काय करायचं आणि काय ठेवायचं आहे ते सुद्धा सुचत नाही, जसं हातात काम दिसलं तसं पटपट सांडा लवंडा करत मी करत असते, काही खाली सांडतं, काही त्यामध्ये येतं, काही तिकडं पडतं, काही इकडं पडतं, कुठंच माझं लक्ष जात नाही, कारण एकच विचार असतो की कोणी उपाशी जाऊ नये, वेळेत करायचं आहे, मला वेळेत करायचं आहे। तर मी अगोदर कुकरला डाळ लावली, डाळ तांब्यात काढून घेतली, सगळं त्यामध्ये टाकलं, म्हणजे लाल मिरची पावडर हे सगळं टाकलं, घोटून घेतलं, नंतर चिंचेचा पल बनवला, त्यामध्ये टाकला, पातेल्यात मी मिक्स करून ठेवले, फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला, आणि त्याच कुकरमध्ये मी तांदूळ 2-3 पाणी स्वच्छ धुवलं, तांदळाच्या डबल पाणी टाकलं आणि भात बनत ठेवलेला आहे, म्हणजे ही कामं ही संग होत आहेत। अशी धावपळ माझी, ज्या दिवशी मी लेट उठते ना त्या दिवशी खरंच बघा काही सुचत नाही की बाबा कशा पद्धतीने करायचं आहे, फक्त हातात जसं यायला तसं मी करत असते। तर इकडे मी दोडके घेतलेले, म्हणजे जी तयारी मी करून ठेवलेली होती भाजीची, बिनीस वगैरे मी बारीक कट करून ठेवलेलं आहे, पण दिनेशला दोडक्याची भाजी खायची होती, म्हणत होता मग मी दोडक्याची भाजी बनवू, चपातीसोबत आवडते त्याला,
तर दोडके जे आहेत ना ते आता मी एक वेळा स्वच्छ धुवून घेते. म्हणजे काल याला धुणं झालेलं नाही, बाकी सगळं धुवून ठेवलं पण हे दोडके राहून गेले, कवरमध्ये लेटी झालेला होता. तर आता यावेळेस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि इकडं अगोदर मी कणिक मळून ठेवते, म्हणजे कणिक ना थोडा वेळ भिजली की चपाती परफेक्ट बनते, एकदम मऊ सुद्ध अशी लुसलुशीत बनून तयार होते. म्हणून अगोदर कणिक मळून साईडला झाकून ठेवते. तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी करून घेते. नंतर वरणाला तडका द्यायचा आहे, त्यासाठी मला कांदा चिरून घ्यायचा आहे. तर पटपट करत आहे. दिनेशलाही तिकडे आवाज देत आहे, म्हणजे लेट झालेला आहे. त्यामुळे म्हणजे लवकर उठ, आंघोळ वगैरे कर, म्हणजे सकाळी उठायला खूप आळस येतो त्याला. तर 3-4 वेळा तरी आवाज द्यावा लागतो आणि नाही उठला तर जाऊन त्याला हलवून मला उठवावं लागतं. असा प्रकार दिनेशचा आहे. रात्री लवकर झोपत नाही, अभ्यास करतो, त्यामुळे थोडंसं सकाळी उठायला नकोसं वाटतं त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं असतं ना, मला उठवावं असं वाटत नाही. मुलाचं ज्यावेळेस झोपतात ना त्यावेळेस मला उठवायला नको वाटतं, पण नाविलाज आहे, कारण लवकर वेळेत जावं लागतं. 7च्या अगोदरच घरातनं बाहेर पडावं लागतं त्याला. आणि लेट उठला तर मग उपाशी जाणार आहे, म्हणून मी थोडंसं लवकरच 5 वाजल्यापासूनच चालू राहतं माझं दिनेश उठ चालूच असतं. असो, इकडं कणिक मळून ठेवली, झाकून ठेवलेली आहे. आणि दोडकी ही मी अगोदर खिसून घेतली, म्हणजे साल काढून घेतलेली आहे, बारीक कट करून घेतलं. कांदाही इकडं मी कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर सगळी तयारी केलेली आहे. आणि बघा आता वेळ खूपच कमी आहे, आता खूपच आहे, फक्त अगदी 15 मिनिट राहिलेले आहेत. म्हणून आता पटकन दोन्ही साईडला कढया ठेवावं, तिकडे ठेवलं, इकडे ठेवलं, तिकडं वरण, इकडं भाजी असं बनवणार आहे. आणि इकडचं गॅसचं प्रॉब्लेम आहे, एकदम छोटीशी आग आहे, तिकडचं व्यवस्थित आहे. तर आता बघूया आता कुठला अगोदर होणार आहे. म्हणजे जे फुल गॅस आहे तिकडं मग कसं होत आहे ना, सुधरतच नाही आता मला काय अगोदर करायचं आणि काय नंतर करायचं आहे, असं होत आहे. नुसती घाईगडबड, नुसती धावपळ चालू आहे. आणि यांचं आवरलेलं आहे, तर यांच्यासाठी चहा पण बनवायचं आहे मला. तर असं दोन्ही कड्या, म्हणजे काय झालं ना, अगोदर तेल व्यवस्थित गरम झालं इकडच्या काउंटर, तर मी ती कढई उचलून इकडं ठेवली, कारण तेल गरम झालेलं होतं ते. आणि नंतर ही कढई इकडे ठेवलेली आहे. आणि त्या कढईमध्ये मी मोहरी टाकली, या कढईमध्ये मोहरी टाकली आणि जिरंही टाकलं, दोन्हीकडे जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आणि इकडं आत्ता जिरं टाकलं, म्हणजे हे गरम झालेलं नव्हतं. तर असं होत आहे, थोडीशी धावपळ होत आहे, इकडं काय करत आहे आणि तिकडं काय करत आहे समजत नाही. अजून लसूण टाकलेला आहे आणि नंतर मी कांदा पण टाकला, म्हणजे लसूण हा खूप लवकर गरम होतो, ते म्हणजे कलर चेंज होतो त्याचा, करपायला लागतो, म्हणून मी कांदा टाकलेला आहे. कांदा परतत मी इकडेही तयारी करत आहे. अगोदर लसूण टाकला, नंतर मी कांदा टाकलेला आहे. परतून घेऊ, दोन्हीही कढईकडे माझं लक्ष आहे. तिकडे एक वेळा परतत आहे, इकडेही नुसताच गोंधळ झालेला आहे. दिनेशचं पण आवरलेलं आहे. दिनेश म्हणत आहे मग मी आवरलं माझं, लवकर जेवायला दे, म्हणजे फक्त 10 मिनिट बाकी राहिलेले आहेत. तर झालं आता. अशी धावपळ असली ना त्याची खूप मजा येते. नंतर विचार केला का खूप मजा येते, ज्यावेळेस करतो त्यावेळेस मजा येत नाही. तर असं इकडे फोडणी तयार झालेली आहे ही. तर मी दोडक्याच्या फोडी टाकल्या, फोडणीमध्ये थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि इकडच्या कढईमध्ये मी हळदी पावडर टाकली, म्हणजे कांदाचा कलर हलकासा चेंज झालेला, हळदी पावडर टाकलं, परतून घेतलं. इकडे एक वेळा तिकडे एक वेळा चालू आहे माझं. तर इकडे थोड्याशा दोडक्याच्या फोडी जे आहेत ना आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायच्या, थोड्या वेळ नंतर पाणी टाकायचं आहे. तर इथं मी ग्लासभर पाणी टाकलेलं आहे, म्हणजे थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे. आणि इकडची फोडणी तयार झाली तर यामध्ये मी वरण टाकलेलं आहे, मिक्स केलेलं. तर तयारी अगोदर करून ठेवलं ना, कमी वेळात सगळी कामं आपली होऊन जातात. आता थोडंसं म्हणजे इथं काय झालं, कोथिंबीर टाकायचं लक्षात झाली धावपळीमध्ये, नंतर टाकली मी वरणामध्ये. मसाला टाकलेला आहे दोन्ही कढईमध्ये अर्धा चमचा. आणि तिकडे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, म्हणजे शेंगदाणे भाजून एकत्रच मी वाटून ठेवते 4-5 दिवसाचा, म्हणजे ज्यावेळी ते आपली अशी घाई गडबड असते त्यावेळी आपल्याला ते उपयोगी पडतं, नाहीतर खूप धावपळ होते. तर झाकून ठेवले, तिकडे वरण उकळल्यानंतर काढून ठेवणार आहे. आणि इकडे भाजी पण शिजत आहे. तोपर्यंत आणखीन एक वेळा कणिक मी मऊ करून घेते, म्हणजे एक 15 मिनिट अगोदरच मी मळून ठेवलेली, छान भिजली गेलेली आहे. एक वेळा तेलाचा हात लावून मी व्यवस्थित मऊ करून घेते आणि पटकन चपाती बनवून घेते. आणि दिनेशला तोपर्यंत ताटलीमध्ये भात वाढून ठेवते. म्हणत आहे तिकडे त्याचा भात चालूच आहे, तयार होऊन बसलेला आहे. म्हणत आहे मम्मी वेळ खूप कमी आहे, आता चपाती वगैरे खायला वेळ नाही आहे, फक्त भात दे थोडंसं म्हणत आहे. तर असं होतं, ज्या दिवशी आपण लेट उठतो ना त्या दिवशी गॅरंटी आहे की सगळेजण उपाशी जातात, कारण अशी धावपळ होते ना, सगळा स्वयंपाक वेळेत होतच नाही आपला, कारण खूप सारं असतं, वरण भाजी भात चपाती इतकं बनवायला थोडासा वेळ तर जास्त लागणारच आहे. आणि सकाळी सगळ्यांना उठवणं ही एक मोठी जिम्मेदारी असते, उठत नाहीत कोणी, त्यामुळे थोडंसं मी लवकर उठले तर सगळं वेळेत होणार आहे. नाहीतर अशी धावपळ होते ना, मग ह्या सगळ्याचा परिणाम कशावर होतो तर जेवणावर होतो. जेवण व्यवस्थित होत नाही मुलांचं, मग इथं घरी व्यवस्थित करत नाही, मग तिथं कॉलेजमध्ये त्याला वेळ जास्त भेटत नाही, फक्त 15 मिनिट त्याला भेटतात दिनेशला जेवण करायला. मग तितक्यामध्ये काय जेवणार आणि काय बोलणार, आणि मित्र जमा झाले ना त्यांचं बोलणं जास्त असतं, जेवण कमी असतं, म्हणून मी घरामधूनच पोटभर जेव घालून पाठवते. नंतर वेळेत ते जेवतात का नाही त्याची मला गॅरंटी नसते, कधी कधी टिफिन वापस पण येतं. तर आज सांगितलेलं आहे आणि वेगळं भात देणार आहे मी, म्हणजे एसटीत बसून खातो, एक वेगळ्या छोट्या टिफिनमध्ये देणार आहे, कारण माझं मन ना दिवसभर तिकडंच लागून आता ज्या दिवशी उपाशी जातात घरात, ज्या दिवशी उठायला लेट झाला त्या दिवशी
असं होतं की वेळेत कुठलंच होत नाही, म्हणून आपल्याला वेळेत उठणं हे किती गरजेचं आहे असं झाल्यानंतरच कळतं. म्हणजे अनुभव जे असतात ना ते अशा प्रकारेच भेटत असतात की थोडेसे एक अर्धा तास लेट मी उठले ना तर सरळ व्यवस्थित कुठलीच कामं आपली होत नाही, नुसती धावपळ होते प्रत्येक कामाची, ना कोणी वेळेत उठणार आहे ना जेवण करणार आहे असा प्रकार होतो. तर असं इथं पटकन मी चपाती लाटून घेतलेली आहे, पॅनवर टाकलं, पॅन छान गरम झालेलं आहे, थोडंसं तेल टाकलं अगोदर, मग चपाती टाकलेली आहे आणि दुसरी चपाती पटकन लाटून घेते. म्हणजे आता इथं जेवण करणारी चपाती पण टिफिनला तर देण्यासाठी मी बनवत आहे धावपळीनं. आणि दिनेशला ताटलीमध्ये अगोदर भात वाढून इकडे ठेवलेला आहे, आता तोही येत आहे. म्हणजे त्याचाही नुसताच गोंधळ असतो. सकाळी काय करतो, रात्री अभ्यास करतो, एक वही तिथं राहते, एक पुस्तक तिकडं राहतं, पेन तिकडं राहतं, असं करतं. मग सकाळच्या वेळी ते सगळी शोधाशोध कमी वेळ असला तरी नुसती धावपळ त्याची असते. तर असं इकडे जेवण करत आहे, लक्ष सगळं घडीकडे आहे. एक एक मिनिट एक एक सेकंड मोजत आहे. दिनेश मम्मी इतकं झालं, आता इतकं टाईम झाला, फक्त 2च मिनिट राहिल्या, 3च मिनिट राहिल्यात, चालू आहे त्याचं. तर पटकन मला टिफिन पॅक करते. बाकीचे काही चपात्या मी बनवले. आता जेवण करणार कोण आहे, दीपक थोड्या वेळानं, म्हणजे इतक्या लवकर जेवण करत नाही, 9च्या पुढून दीपकचं जेवण होतं, ते निवांत बनवणार आहे. अगोदर दिनेश सावरून दिला. आता पटकन टिफिनही मी पॅक करत आहे. फक्त 2 चपात्या बनवल्या, आता घरी फक्त भातच वाढलेला आहे आणि एका वेगळ्या टिफिनमध्ये मी भात वरण घालून देणार आहे, एक चमचा देणार. म्हणलं एसटीमध्ये हा थोडासा वेळ जास्त असतो, म्हणजे 1 तास लागतं इथून जाण्यासाठी आरामात भालकीला. पॅनमध्ये बसल्या बसल्या याचं जेवण होतं, तेच म्हणत आहे की जेवण कर. म्हणजे आता इथं थोडंसं भात खात आहे. तर इकडे टिफिनी पॅक करत आहे, बोलणंही चालू आहे, बडबड चालू आहे. जितका वेळ मुलं घरी असतात ना तितका वेळ माझं तोंड चालूच असतं, बडबड, हे ते हे खूप साऱ्या गोष्टी मला आठवतात या वेळेमध्ये, सांगत असते दिवसभराचं. तर इकडं हे जे टिफिन आहे ना खूप जुनं आहे. दीपकनं 2 वर्ष नेल्यानंतर दिनेश याला 2 वर्ष चालवत आहे, नवीन टिफिन आणत नाहीत. म्हणत आहे मम्मी राहू दे, मुलंच म्हणतात, अगोदर मी आणायला गेले तर मला सुद्धा आणू देत नाहीत, राहू दे मम्मी असू दे, आता मार्चपर्यंत न्यायचं आहे, आता मार्चपर्यंत न्यायचं आहे, इतकं चालू असतं याचं. तर ते टिफिन लूज झालेलं आहे, काही आता पातळ वरण वगैरे घातलं तर सांडायचं हे असतं, म्हणून कवर लावून देत असते मी. तर इकडे बॅग वगैरे म्हणजे ही नुसती शोधाशोध चालू असते. एक पुस्तक त्या डॅक्समध्ये ठेवते, एक तिकडे ठेवते, एक इकडे ठेवते. तिकडची ती रूम जी केलेली आहे ना त्या रूममध्ये तिने नुसता धिंगाणा. आता हा गेल्यानंतर ते सगळं मी आवरावर करत असते, दिवसभराचं असलंच आहे. असो, जाजूपर्यंत जी धावपळ होती ती झाली, नंतर जी आपली दिवसभराची कामं असतात मग ते दिवसभर चालत असतात. कुठं कुठं काय काय फेकलेलं आहे सगळं काढणं, व्यवस्थित ठेवणं, हे सगळं आपलं दिवसभराचं चालू असतं. तर असं रेडी झालेलं आहे जाण्यासाठी. आणि तुम्ही म्हणत होता की ताई तूर डाळ, जे अगोदरचा व्हिडिओ मी शेअर केलेला होता ज्यामध्ये मी तुरी नीट केल्या आणि धुवून ठेवलेला आहे, तर तुम्ही म्हणत होता की ताई वर्षभराला डाळ किती लागते. तर होत आहे ना, 8-10 क्विंटल तुरीची डाळ मी बनवते, म्हणजे 50 किलोची. त्यामध्ये पूर्ण 50 किलो डाळ निघत नाही, डाळ कमी निघते, म्हणजे 10 किलो तरी डाळ कमी होते, थोडासा चुरा निघतो, थोडासा कोंडा निघतो, त्यामुळे फक्त 40 किलो डाळ भेटून जाते. पण वर्षभरासाठी मला 40 किलो डाळ ही लागते, कारण आपल्या घरात दररोज वरण बनतं, नंतर कोणीतरी पाहुणे वगैरे आले तर त्या दिवशी पण लागत असतं. म्हणजे जसं बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं, तुम्ही बघितलं, दररोज कोणी येण्यावर होतं. मग तसं काही असलं ना, कोणीतरी पाहुणे आले तर आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात लागतं, मग त्याचा काही हिशोब राहत नाही, म्हणून मी जास्त 8-10 क्विंटल तुरी घेऊन डाळ बनवून ठेवते. हरभराही 8-10 क्विंटल घेते, डाळ बनवून ठेवते, वर्षभराचंच आहे हे. तर असं आता मी करत आहे अंगणाची साफसफाई. जी आतमधली कामं होती ती सगळी आतापर्यंत आवरलेली आहे. घर पुसणं वगैरे सगळं झालं. म्हणजे आज रविवार आहे, सूर्यनारायणची पूजा करायची आहे. पहाटेच्या वेळेतच करतात सगळेजण, पण मला जमतच नाही. ही आपली नुसती कामाचा नुसता धिंगाणा आहे. स्वयंपाक अगोदर करा, टिफिन रेडी करून द्या, सगळ्यांना आवरून द्या, मग नंतर आपली मॉर्निंगची कामं आवरा, अंगणाची साफसफाई, रांगोळी काढणं, झाडांना पाणी देणं, छोटी कामं करण्यामध्ये कसे 8 वाजतात मला समजत नाही. तर असो, आता ही सगळी कामं झाल्यानंतर मग मी पूजा मांडणार आहे. थोडासा वेळ लागणार आहे, रोजची देवपूजा, नंतर सूर्यनारायणची पूजा, सगळं करायला वेळ लागतो. तर असो, पूर्ण मी झाडांना पाणी दिलं, अंगण पूर्ण स्वच्छ धुवून घेतलं, पोच धुवून घेतलेला आहे, वायफरनं पूर्ण पाणी काढून घेते, रांगोळी काढून घेते आणि दीपक इतक्या दूध घेऊन येईल, दूध गरम करते, चहा करून घेते, मग मी पूजेच्या कामात लागणार आहे. म्हणजे पूजेची जी ही सामग्री पाहिजे होती दीपकनं कालच आणून ठेवलेली आहे, कारण आता या वेळेमध्ये मार्केट पण उघडं नसतं, नंतर बाहेरही कुठं आता यावेळी दीपक जाण्यासाठी हे नसतं. म्हणजे सकाळी झोपेतनं उठल्यानंतर त्यालाच कामं असतात, दूध आणणं, हे करणं, ते करणं, त्यालाच असतं. फुलं वगैरे तोडून आणणं, हे सगळं काम दीपक करत असतो सकाळी, कारण मला हीच कामं खूप सारी होऊन जातात. मग फुलं वगैरे तोडण्याचं काम त्याच्याकडे असतं. तर असं झालेलं आहे. पूर्ण अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं, रांगोळी पण काढून घेतलेली आहे, गेट वडून घेते. म्हणजे ही बाहेरची कामं झाली की मग आतमधली आपली कामं आता इथून सुरू होतात. आता अगोदर टी व्हीवरती सत्संग मी चालू करत असते. सकाळी सवय झालेली आहे मला ऐकायची. ज्या दिवशी ऐकत नाही ना त्या दिवशी मनच लागत नाही. तर लावलेलं आहे. आता ऐकत म्हणजे सत्संग ऐकत माझी कामं होत असतात. तर केस वगैरे विंचरून घेतलेला आहे, नंतर होत नाही. तर जेही होतं धावपळ याच वेळेत करत असते. टायमिंग बघू शकता, 8 वाजलेले आहेत.
तर आता अगोदर नंबर आहे पाण्याचा. पाणी भरून घेते, नंतर लाईटचंही नक्की नसतं. पिण्यासाठी नंतर देवासाठी 2 हांडी भरून घेते, कॅन भरून घेते. मगच मी देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. थोडासा वेळ मला जास्त लागतो आज देवपूजेला. प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी कुठेतरी वेगळी पूजा करायचं म्हणजे की वेळ जास्त लागतच असतो. तर हंडा लावलेला आहे. तोपर्यंत मी देव सगळे काढून किचन काउंटर ठेवत आहे. दुधाला थोडासा लेट झाला, दूध आणखीन आलेलं नाही आहे. तर बघू जेव्हा येईल तेव्हा दूध गरम करते, चहा करून घेते. तोपर्यंत जी कामं होतील तितके मी आवरत आहे. तर सत्यनारायणची पूजा मी कशा पद्धतीने केली सगळंच याच व्हिडिओत दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे. मी या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की सूर्यनारायणची पूजा कशी मांडलेली आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा. तर इकडं 1 हांडा भरलेला आहे. देवासाठी मी मोठा गंज भरून घेतलेला आहे, कारण पितळचं तांब्याचं जे हंडा आहे ना ते मी रात्री स्वच्छ धुवून भरून ठेवलेलं आहे. असं म्हणतात की रात्री भरावं सकाळी प्यावं त्याचं पाणी, म्हणून रात्रीच भरून ठेवलेलं होतं. मग ते काय तर यावेळी रिकामं केलेलं नाही आहे मी. तर रांगोळी वगैरे सगळी काढून अगोदर पूर्ण देवाला पुसून घेते, मगच देवपूजा करायला सुरुवात करणार आहे.